India is once again reeling under intense heat conditions. चुनावी गर्मी के बाद वो गर्मी जो हम और आप झेल रहे हैं इस वक्त, जगातल्या 100 हॉटेस्ट शहरांपैकी 95 शहरं हे फक्त भारतात आहेत. आता यामागे भरपूर कारणं असतील की वृक्षतोड असेल किंवा बाकी गोष्टी, पण हा जो एन्व्हायरमेंटल चेंज आहे यासोबतच एक इकॉनॉमिक चेंज सुद्धा येत आहे. आता एक सामान्य व्यक्ती याकडे कसं बघतो की ठीक आहे वातावरणात बदल झाला वगैरे वगैरे, पण एक स्मार्ट इन्व्हेस्टर याकडे कसा बघतो, तो हे बघतो की हा एक फक्त ॲटमॉस्फिअरिक चेंज नसून हा एक इकॉनॉमिक चेंज आहे आणि याद्वारे भरपूर कंपन्यांना भरपूर सेक्टरला फायदा मिळेल. आता ओव्हरऑल ही गोष्ट निगेटिव्ह आहे, पण ऑलवेज ब्लेसिंग इन डिस्गाईज टाईपच्या सिच्युएशन येत राहतात. जसं कोविडमध्ये काही फार्मा कंपन्यांना फार फायदा झाला होता, तसंच यामध्येही भरपूर कंपन्यांना फायदा होणार आहे. आता एक सामान्य इन्व्हेस्टर काय विचार करेल की टेम्परेचर वाढलं तर एसीची डिमांड वाढेल, एसीची डिमांड वाढली की एसी कंपन्यांची डिमांड वाढेल, ठीक आहे, त्यांना फायदा होईल, मग वोल्टास आणि ब्लू स्टारमध्ये इन्व्हेस्ट करा आणि पैसे कमवा. पण काय आहे की हा जो विचार आहे सामान्य इन्व्हेस्टरचा हा प्रत्येकाने केलेला आहे. त्यामुळे ऑलरेडी भरपूर लोक ऑलरेडी त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टेड आहेत, ऑलरेडी त्या कंपनी थोड्याफार प्रमाणात ओव्हर व्हॅल्यूड सुद्धा आहेत. पण हे बघा, प्रत्येक जो सेक्टर आहे जनरली आपलं लक्ष जे आहे ते वरवर असतं, पण कुठलंही सेक्टर फक्त एका लेअरमध्ये बनत नसतो, त्याच्यामध्ये मल्टिपल लेअर असतात, त्याला इकोसिस्टम म्हणतात. आता जर या इकोसिस्टम आपण समजून घेतलं तर भरपूर कंपन्यांची नावं तुम्हाला माहिती पडतील, भरपूर गोष्टी तुम्हाला माहिती पडतील आणि त्यांपैकी भरपूर सेक्टर्स आणि भरपूर कंपनीज अशा आहेत ज्या हिडन आहेत, ज्याच्याबद्दल लोकांना माहितीच नाही आहे की त्या एसी इकोसिस्टमचा पार्ट आहेत म्हणून. तर सर्वात आधी आपण सुरुवात करूया कंपोनंट इकोसिस्टमपासून. आता एसी बनतो तर एसीला बनवण्यासाठी काही घटक लागत असतील, तर एसीला लागणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे जे हार्ट ऑफ एसी आहे ते असतं कंप्रेसर. म्हणजे एसी बनवण्याची कॉस्ट जर 30,000 रुपये असेल तर त्यातले जवळजवळ 10,000 रुपये फक्त कंप्रेसरचे लागतात. आता हा कंप्रेसर काय असतो हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. त्यानंतर दुसरा मटेरियल यूज होतो यामध्ये, तो आहे हीट एक्सचेंजर. आता एसी बनवण्याची 20 ते 25% कॉस्ट ही हीट एक्सचेंजरमध्ये चालली जाते. त्यानंतर उरलेले जे कंपोनंट्स आहेत ते आहेत पीसीबी आणि मोटर्स, आणि त्यानंतर रेफ्रिजरंट गॅस जसं की R32 आणि R410A. तर सुरुवात करूया आपण कंप्रेसरपासून. आता कंप्रेसर हा जो घटक आहे हा मेनली भारतामध्ये बनत नाही. आपण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, म्हणजे अनफॉर्च्युनेट पण आहे की भारताला लागणारा 70% कंप्रेसर हा बाहेर देशातून इम्पोर्ट केला जातो. तर कुठल्या देशातून इम्पोर्ट केला जातो? चायनामधून. आता यामागे का हे अशी इकोसिस्टम झाली, त्यामागे भरपूर कारणं आहेत. जसं की भारतामध्ये जी एसीचं पेनिट्रेशन आहे ते सिंगल डिजिट 8-9% आसपास आहे. चायनामध्ये 60% लोकांकडे ऑलरेडी एसी आहे आणि हे जे एसीचं रिव्होल्युशन आहे तिथे फार आधी आलं. आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर एसीचं रिव्होल्युशन आल्यामुळे कंप्रेसर कंपनी तिथे आधी बनल्या. त्यांनी ऑलरेडी मास स्केलवर प्रोडक्शन सुरू केलं. मग जेव्हा भारताला कंप्रेसरची गरज होती ऑलरेडी त्यांच्याकडे मास प्रोडक्शनमध्ये कंप्रेसर होते. मग भारताने ते ऑर्डर करायला सुरुवात केल्याने ऑफकोर्स चायना असल्यामुळे थोडी कॉस्टही कमीच पडते आणि त्यामुळे भारताची डिपेंडन्सी ही फार मोठी आहे कंप्रेसरवर. तिथे GMCC, त्यानंतर शांघाय हायली ग्रुप अशा भरपूर मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ज्या कंप्रेसरची मास मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि मग ते कंप्रेसर भारतात येतात आणि मग त्याद्वारे एसी हा बनवला जातो. आता भारत सरकारच्या पण हे लक्षात आलं की यार हे कंप्रेसर हे फार मोठ्या प्रमाणात आपण ऑर्डर करतोय, कुठे ना कुठे थांबणं गरजेचं आहे. तर भारत सरकारने एक टार्गेट ठेवलेलं आहे की 70%वरून पुढच्या 5 ते 6 वर्षांमध्ये इम्पोर्ट फक्त 15%वर आणायचा. यासाठी त्यांनी PLI स्कीम सुरू केली कंप्रेसरसाठी. एक इन्सेंटिव्ह स्कीम आहे जी मोबाईल फोनसाठी खूप सक्सेसफुल झालेली आहे. डिक्सॉन टेक्नॉलॉजी वगैरे कंपन्यांचे जर शेअर प्राईस तुम्ही बघितले तर फार वाढलेली आहे. त्यांना PLI स्कीमचा फार मोठा फायदा झालेला आहे रिसेंटली. तर तशाच प्रकारची PLI स्कीम इथे कंप्रेसरसाठी सुरू करण्यात आली आहे आणि नाही 15% तर 30% जरी आपण कमी केलं तरी इंडियन मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांसाठी फार मोठी ऑपॉर्च्युनिटी असेल. भरपूरदा काय होतं की अनाउन्समेंट ह्या फक्त कागदपत्रांवर असतात, पण इथे कंप्रेसरच्या बाबतीत आम्ही मग यामध्ये रिसर्च केला की ऑन ग्राउंड रिॲलिटी काय आहे. आम्ही बघितलं की आंध्र प्रदेशमध्ये श्री सिटी म्हणून एक SEZ म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन तयार केलेला आहे, तिरुपती जवळ आहे. आणि तिथे भरपूर कंपन्यांना इन्व्हाइट केलं आहे आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटने की तुम्ही इथे या श्री सिटीमध्ये आणि इथे तुमचे AC रिलेटेड कंपोनंट्सचे पार्ट्स तुम्ही बनवा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याची एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या मार्केट फार पडलेलं आहे आणि अशा मार्केटमध्ये जे रिटेल इन्व्हेस्टर्स असतात ते फार घाबरून जातात. पण हाच टाइम व्हॅल्यू इन्व्हेस्टर्ससाठी फार मोठी ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतो. जर तुम्ही बरोबर रिसर्च करून इन्व्हेस्ट केलं तर अशा डाऊन मार्केटच्या फेजमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात लॉंग टर्म वेल्थ बनवू शकता. पण प्रॉब्लेम हा आहे की बऱ्याच जणांकडे रिसर्च करण्यासाठी वेळच नसतो आणि याच प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही लॉन्च केला आहे इकाशी प्रो. इकाशी प्रो मध्ये रिसर्चचं काम आमचं आणि इन्व्हेस्टिंगचं डिसिजन घ्यायचं काम तुमचं. इथे दर महिन्याला आम्ही तुमच्यासाठी एक वेल रिसर्च स्टॉक्स आयडेंटिफाय करतो आणि जर कुठल्या महिन्यात मार्केट फार जास्त पडलं असेल तर त्या महिन्यात आम्ही तुम्हाला 2 स्टॉक्स सुद्धा शेअर करतो. यामुळे तुमची इन्व्हेस्टिंगची जी प्रोसेस आहे ती
खूप सोपी होऊन जाते. आणि हो, आम्ही सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट आहोत. जर तुम्हाला वेळ वाचवायचा आहे आणि रिसर्चचं काम एक्सपोर्टच्या हातात सोपवायचं आहे तर इकाशी प्रो तुमच्यासाठी आहे. या कम्युनिटीमध्ये 2 प्लॅन्स आहेत. पहिला आहे 6 महिन्याचा प्लॅन जिथे तुम्हाला 6 वेल रिसर्च स्टॉक्स मिळतात आणि दुसरा आहे 12 महिन्यांचा प्लॅन जिथे तुम्हाला 12 वेल रिसर्च स्टॉक्स मिळतात. हे सगळे स्टॉक रिकमेंडेशन रिसर्च सोबत तुम्हाला ईमेल सोबतच व्हॉट्सअपवर मिळतात. आता जॉईन करायचं कसं, तर त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म दिलेला आहे ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि चला वळूया व्हिडिओकडे. पीजी इलेक्ट्रोप्लास्ट नावाची कंपनी आहे. ते आता 1000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करतायत श्री सिटीमध्ये. त्यांनी रिसेंटली आता एक पुण्याजवळ सुद्धा 350 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली आहे कंप्रेसर बनवण्यासाठी. LG इलेक्ट्रॉनिक्सने सुद्धा रिसेंटली अनाउन्समेंट केली की आम्ही सुद्धा भारतामध्ये आता कंप्रेसर बनवूया. डोमेस्टिक कंपनी असतील किंवा इंटरनॅशनल कंपनी असतील ज्या जॉईंट व्हेंचर बनवतात आहे आणि भारतामध्ये कंप्रेसर बनवतात आहे, कारण PLI स्कीम आहे तर त्याचाही त्यांना फायदा मिळेलच. तर या कंप्रेसर बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे. PG इलेक्ट्रोप्लास्ट असेल किंवा बाकी असतील त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, कारण मला वाटतं इथे फार मोठा बदल होणार आहे भविष्यात की कंप्रेसर जर आपण लोकली बनवलं तर भरपूर कंपन्या त्याद्वारे मोठ्या बनतील. कारण तुम्ही डिमांडच बघा ना किती लागते आणि हा हार्ट आहे कंप्रेसर. जो कंप्रेसर रूल करेल तो AC इंडस्ट्री रूल करेल. सिंपल कॅल्क्युलेशन. आता याच्यासाठी तुम्हाला क्लोजली ऑब्झर्व सुद्धा करावं लागेल. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दर 2-3 महिन्यांनी बघावं लागेल श्री सिटीमध्ये काय चालू आहे, कुठली कंपनी कंप्रेसर प्लांट तिथे टाकते. आणि असं एक अनुमान आहे की भारतामध्ये होणारे AC प्रोडक्शनच्या 60% प्रोडक्शन फक्त श्री सिटीमध्ये होणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आज आपण चायनावर फार डिपेंड आहोत कंप्रेसरसाठी, पण भविष्यात तसं राहणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात ज्या ज्या कंपन्या कंप्रेसरवर फोकस करतील त्या चांगला पैसा तुम्हाला इन्व्हेस्टर्सला मिळवून देऊ शकतात. दुसरा जो मेन कंपोनेंट आहे तो आहे हीट एक्सचेंजर. आता तुम्हाला असं वाटेल की कंप्रेसरसाठी जर आपण डिपेंडंट आहोत चायनावर, हीट एक्सचेंजरसाठी पण आपण डिपेंडंट आहोत का? नाही. हीट एक्सचेंजर मेनली भारतातच बनतात. यामध्ये भरपूर मोठमोठ्या कंपन्या आहेत जसं की एम्बर एंटरप्राइजेस, PG इलेक्ट्रोप्लास्ट, KRN हीट एक्सचेंजर्स आणि इपॅक ड्युरेबल. ह्या कंपनीज ऑलरेडी भारतामध्ये हीट एक्सचेंजर बनवतात आहे आणि यांच्यावर तुम्हाला लक्ष ठेवण्याची गरज आहे. तर या व्हिडिओमध्ये जे काही आपण नावं सांगणार आहोत शेअर्सचे, तुम्ही त्याला ब्लाइंडली इन्व्हेस्ट करू नका. त्यांचा प्रॉपर फंडामेंटल अनालिसिस करा, त्यांची ग्रोथ कशी चालू आहे, कुठे इन्व्हेस्ट करताय, कपॅसिटी किती वाढते आणि रेव्हेन्यू प्रॉफिट किती वाढतो, ह्या सगळ्या गोष्टींकडे बघा. सगळ्यात शेवटी कंपनीचं व्हॅल्युएशन काढा. भरपूर कंपन्या ओव्हर व्हॅल्यूड असतात, त्यांना अवॉइड करा. अंडर व्हॅल्यूड कंपनीज असतील त्यांच्यावरच फोकस करा. हळूहळू आपण चॅनलवर शिकणार आहोत अंडर व्हॅल्यूड, ओव्हर व्हॅल्यूड कशा शोधायच्या वगैरे. त्यानंतर तिसरा जो मटेरियल आहे तो आहे PCB आणि मोटर. आता PCB आणि मोटरची कॉस्ट काही एवढी जास्त लागत नाही AC मध्ये, पण PCBचंही मेनली मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते भारतातच होत आहे. यामध्येही एम्बर एंटरप्राइजेस असेल, इपॅक ड्युरेबल असतील, त्यानंतर सिरमा SGS टेक्नॉलॉजी ही कंपनीसुद्धा मोठ्या प्रमाणात PCB मॅन्युफॅक्चर करते. त्यानंतर केन्स टेक्नॉलॉजी, डिक्सॉन टेक्नॉलॉजी हे सुद्धा या सेगमेंटमध्ये ॲक्टिव्ह आहेत. त्यानंतर जे मोटर्स लागतात AC त्या मोटर्ससुद्धा भरपूर आपण इम्पोर्ट करतो चायनावरून, पण तिथेही काही कंपन्या आहेत ज्या भारतामध्येच ती मोटर बनवतात, जसं की CG पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स, ABB इंडिया आणि भारत बिजली. आता यानंतर शेवटचा जो मेन कंपोनेंट आहे तो आहे रेफ्रिजरंट गॅस. आता तुम्ही म्हणाल की हा गॅस बनवणारी कंपनी कुठून शोधायची, तर हे बघा यामध्ये R32 आणि R410A हे 2 जनरली गॅस वापरल्या जातात. आता SRF लिमिटेड आणि गुजरात फ्ल्युरोकेमिकल्स या 2 कंपनीज भारतामध्ये रेफ्रिजरंट गॅस मॅन्युफॅक्चरिंगमध्ये डॉमिनेट करतात. SRF बद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याकडे फ्ल्युरोनेटेड गॅसेस बनवण्याचे कॉम्पिटिटिव्ह एज पण आहे, ते स्पेशल काम ते करतात. तर ही झाली कंपोनंटची इकोसिस्टम. आता कंपोनंटची इकोसिस्टम समजल्यानंतर तुम्हाला वाटेल की ठीक आहे ACचं पूर्ण इकोसिस्टम मला समजून आलं, पण ही इकोसिस्टम इथे संपलेली नाही. आमच्या इथे आता हा ब्लू स्टारचा AC लावला आहे. तर ब्लू स्टारचा AC लावला आहे तर याचा हा अर्थ नाही की तो ब्लू स्टारनेच बनवलेला आहे. तुमच्या घरामध्ये वोल्टास असेल, दायकिन असेल, पॅनासोनिक असेल, भरपूर ब्रँड्स आहेत, LG असेल, तो AC म्हणजे जरूर नाही की त्याच फॅक्टरीमध्ये बनला आहे. तर भरपूर कंपनीज काय करतात की काम बाहेरच्या कंपनीला देतात बनवायला, म्हणजे मार्केटिंग आणि ॲडव्हर्टाइजमेंट स्वतः करतात, बनवून तिसऱ्याकडूनच घेतात की हे माझं स्पेसिफिकेशन आहे, मला बनवून द्या, मग बनवून आणलं की करून घेतात, म्हणजे ते झंझट मॅन्युफॅक्चरिंग तर काही पाळत नाहीत. आता यामध्ये इंटरेस्टिंगली एम्बर एंटरप्राइजेस नावाची एक कंपनी आहे. तर भारतामध्ये जेवढे काही AC बनतात त्यातले 25 ते 27% AC हे एम्बर एंटरप्राइजेस बनवते. आता ही जी कंपनी आहे ही वोल्टास, दायकिन, पॅनासोनिक, LG, हिताची, वर्लपूल आणि बाकी भरपूर ब्रँडसाठी AC बनवते. आता काय आहे की वरवरून कॉम्पिटिशन चालू असते या कंपन्यांमध्ये, कधी दायकिन वर जाते, कधी वोल्टास वर जाते. तर फाईट कोणामध्ये चालू असो तर अल्टिमेटली AC कोण बनवते? एम्बर एंटरप्राइजेस बनवते. तर अशा प्रकारे काही कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर्स मोठ्या प्रमाणात या गेममध्ये इन्व्हॉल्ड आहेत, ते तुम्हाला शोधावे लागतील आणि त्याचा अभ्यास करावा लागेल. त्यांपैकी एक एम्बर एंटरप्राइजेस आहे आणि सेकंड PG इलेक्ट्रोप्लास्ट आहे. PG इलेक्ट्रोप्लास्ट सुद्धा मागच्या 2 वर्षांपासून भरपूर कंपन्यांसाठी AC बनवते आणि एम्बर एंटरप्राइजेसला टफ कॉम्पिटिशन देते. तर कुठला AC ब्रँड जिंको नाही जिंको, PG इलेक्ट्रोप्लास्ट आणि एम्बर एंटरप्राइजेस यांना फायदा होणार. हा ठीक आहे, याच्यामध्ये आणखी काही फ्युचरमध्ये प्लेयर आलेत AC बनवण्यासाठी तर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, पण सध्या तरी हे दोघं जण
आहेत पुढे. त्यानंतर डिक्सॉन टेक्नॉलॉजीसुद्धा AC बनवण्यासाठी आता तयारीत आहे. डिक्सॉन टेक्नॉलॉजीबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या हातात जर Xiaomi, Oppo वगैरेचे फोन असतील तर मोस्ट प्रोबेबली तो डिक्सॉननेच असेंबल केलेला आहे त्यांच्या नोएडा फॅक्टरीमध्ये. तर सुद्धा डिक्सॉनचा मेजॉरिटी रेव्हेन्यू हा मोबाईल फोन असेंब्लीमधून येतो, पण त्यांना आता सुद्धा ACमध्ये पण जायचं आहे. त्यानंतर तिसरा लेअर येतो ब्रँडचा, जी ब्रँडची नावं आपण बघतो. तो वोल्टास आहे, लॉयड आहे, LG इलेक्ट्रॉनिक्स आहे, ब्ल्यू स्टार आहे आणि व्हर्लपूल इंडिया आहे. या कंपनीज भारतामध्ये लिस्टेड आहे. आता काय की भरपूर लोकांना माहिती आहे की उष्णता वाढल्यामुळे ACची डिमांड वाढणार आहे आणि त्यामुळे जे ACचे ब्रँड आहेत कारण मागची इकोसिस्टम कोणाला माहिती नाही. PG इलेक्ट्रोप्लास्ट काय आहे, एम्बर एंटरप्राइजेस काय, आणि ह्या ज्या कंपन्या मी सांगितल्या अर्धा आणखी त्यांच्याबद्दल कोणाला एवढं काही माहिती नाही आहे. पण हे जे मोठमोठे ब्रँड्स आहेत यांबद्दल सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. यांपैकी स्टॉक्स आहेत ते थोडे ओव्हर व्हॅल्यूड सुद्धा यामध्ये झालेले आहेत. यानंतर इथे चौथी लेअर ती आहे रिटेल आणि इन्स्टॉलेशनची. म्हणजे कोण तुम्हाला विकतं. तुम्ही जर बघायला गेले तर बिहार, झारखंड आणि ईस्टर्न UP या रिजनमध्ये एक इलेक्ट्रॉनिक रिटेल चेन आहे जिचं नाव आहे आदित्य व्हिजन लिमिटेड. आता ह्या बेल्टची खासियत काय आहे की या बेल्टमध्ये टेम्परेचर 44-45च्या आसपास लगेच चाललं जातं. त्यामुळे जे AC पेनिट्रेशन ऑलरेडी ते फार कमी आहे, तर तिथे सुद्धा ह्या कंपनीला त्याचा फायदा होऊ शकतो जर त्यांनी बरोबर एक्झिक्यूट केलं तर. त्यानंतर साऊथ इंडियामध्ये बजाज इलेक्ट्रॉनिक्सची जी चेन आहे ती इलेक्ट्रॉनिक स्मार्ट इंडिया या नावाची कंपनी रन करते. ती स्टॉक मार्केटवर लिस्टेड सुद्धा आहे. त्यामुळे साऊथ पार्टला ACची भरपूर रिक्वायरमेंट जी आहे ती या कंपनीद्वारे फुलफिल पण होते. आणि भरपूर मग अनलिस्टेड म्हणजे जे स्टॉक मार्केटवर लिस्ट नाही अशा पण भरपूर कंपनीज आहेत. रिलायन्स डिजिटल असेल, क्रोमा असेल किंवा विजय सेल्स असेल. तर हे झालं रिटेल चेनचं. आता AC इन्स्टॉलेशनबद्दल बोलायचं झालं तर इन्स्टॉलेशन हे एक अनऑर्गनाइज मार्केट आहे. कोणी करतं, 2-3 हजार रुपये घेतात जनरली लोकांनी करतात. यामध्ये काही ऑर्गनाइज नाही आहे. अर्बन कंपनी थोडं ट्राय करते की ACचं मार्केट आपण कॅप्चर करूया, पण सध्यापर्यंत तरी काय आहे की ते एवढे सक्सेसफुल झाले नाही आहेत आणि सध्या पण ती कंपनी लॉस मेकिंग आहे. त्यामुळे त्यापासून दूर राहिलेलंच माझ्या हिशोबाने तरी बरं राहील. आता ही झाली ACची पूर्ण कंप्लीट इकोसिस्टम. ठीक आहे. यामध्ये कंपोनंट्स आलेत, कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग आली, त्यानंतर ब्रँड्स आले आणि त्यानंतर जे विकणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचे रिटेल चेन ते आलेत. आता तुम्हाला वाटत असेल की ठीक आहे ACला आपण समजून घेतलं, कहाणी खतम. पण तसं नाही आहे. हे बघा की ACची डिमांड वाढल्यामुळे सगळ्यात जास्त AC कंपन्यांना किंवा त्यांच्या इकोसिस्टमला फायदा होईलच, नो डाऊट. पण त्यासोबतच ज्या एनर्जी कंपनीज आहेत त्यांना सुद्धा तेवढाच फायदा होईल. आता यामध्ये स्क्रीनवर तुम्ही एनर्जी कंपन्यांची काही नावं बघू शकता. त्या ट्रॅडिशनल एनर्जी कंपनीज आहेत, पण यामुळे रिन्युएबल एनर्जी कंपनीजला पण फार फायदा होईल. कारण काय आहे की भरपूर लोक आता ACमुळे बिल वाढेल, बिल वाढल्यामुळे भरपूर लोक रिन्युएबल एनर्जी किंवा सोलरकडे जातील. त्यामुळे सोलर कंपनीचा सुद्धा फायदा होईल. आणि ओव्हरऑल भारत सरकारचा पण हाच गोल आहे की आपण जास्तीत जास्त जी एनर्जी आहे ती रिन्युएबल एनर्जी सोर्सेसपासून बनवली पाहिजे. वाढते टेम्परेचरमुळे इलेक्ट्रिसिटी डिमांड वाढणार. इलेक्ट्रिसिटी डिमांडमुळे मग रिन्युएबल एनर्जी म्हणा किंवा नॉर्मल एनर्जी कंपनीज आहेत त्यांना सुद्धा नक्कीच फायदा होईल. रिन्युएबलमध्ये वारी असेल, प्रीमियर एनर्जीज असेल, KP असेल किंवा बाकी भरपूर कंपन्या त्या लिस्टमध्ये आहेत. तर तुम्ही बघू शकता, त्यांचा एक रिसर्च करू शकता. सोबतच तुम्हाला सांगतो की तुमच्या घरातला जो एक AC आहे त्या एक ACमुळे 1.5 ते 2 किलोवॉटचा जो लोड आहे तो ॲड होतो आणि पुढचे 15-20 वर्ष तुम्ही AC वापराल तर तो जो लोड आहे, ती जी डिमांड आहे ती कंटिन्यू राहील. आता यामुळे तसं इन्फ्रास्ट्रक्चर पण तर असलं पाहिजे, तसे ग्रीड असले पाहिजेत, ग्रीड वाढवावे लागतील सरकारला. त्यानंतर कंपन्यांना त्यांचे ट्रान्सफॉर्मर लावावे लागतील आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग काही ट्रान्सफॉर्मर कंपनीज असतील. तर यामध्ये जे एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज आहेत त्यामध्ये ट्रान्सफॉर्मर अँड रेक्टिफायर इंडिया असेल किंवा CG पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स असतील किंवा आणखी ज्या ट्रान्सफॉर्मर कंपनीज आहेत त्यांना सुद्धा या गोष्टीचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होईल. तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगतो की मी स्वतःसुद्धा 2 गोष्टींवर नक्कीच लक्ष ठेवेल. पहिली म्हणजे कंप्रेसर बनवणारी कंपनी कोणती मोठी होईल. ठीक आहे, सध्या एम्बर आणि PG इलेक्ट्रोप्लास्ट इथे चांगलं काम करतात आहे. आणखी कोणी येईल का नाही, दोघांवर पण मी लक्ष ठेवेल की काय अजून डेव्हलपमेंट होते, किती ग्रोथ होऊ शकेल. आता व्हॅल्युएशनच्या बाबतीत बघितलं तर एम्बर एंटरप्राइजेस मला फार ओव्हर व्हॅल्यूड वाटते सध्या, पण फ्युचरमध्ये जर ती आलं व्हॅल्युएशन चांगलं तर तिथे मी कन्सिडर करू शकतो. PG इलेक्ट्रोप्लास्टबद्दल माझा एक रिसर्च स्वतःचा चालू आहे. तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल त्यावर तर खाली कमेंट करून नक्की सांगा. जर त्याला जास्त लाईक्स आले तर मी तो व्हिडिओ नक्की कव्हर करेल, एक डिटेल रिसर्च त्यावर मी बनवेल. आणि सोबतच एनर्जी सेक्टर, कारण काय आहे की एनर्जीची डिमांड ही कंटिन्यू वाढते डेटा सेंटरमुळे, त्यानंतर हे जे टेम्परेचर वाढते त्यामुळे. तर ओव्हरऑल या गोष्टींमुळे जे रिन्युएबल एनर्जी सेक्टर आहे त्याला सुद्धा फायदा होईल आणि तिथे सुद्धा मी एक लक्ष ठेवून आहे की कुठल्या कंपन्यांना सगळ्यात जास्त फायदा होऊ शकतो आणि मग तिथे सुद्धा इन्व्हेस्टमेंट करण्याची मी तयारीत आहे किंवा काही कंपन्यांमध्ये मी केलेली सुद्धा आहे. तर ही एक पूर्ण इकोसिस्टम आहे आणि माझी इच्छा होती की सगळ्या आपल्या सबस्क्रायबर्सना ह्या गोष्टीबद्दल डिटेल माहिती मिळायला पाहिजे की बाबा काय चालू आहे. AC म्हणजे फक्त काय ह्या वोल्टास ब्ल्यू स्टार नाही आहे, त्याच्या मागे सुद्धा एक मोठं महाभारत आहे आणि ते समजून सांगणं गरजेचं होतं, म्हणून आपण आजचा हा व्हिडिओ बनवला. नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या कंपनीवर बनवायचा तुम्ही सांगा आणि अशाच प्रकारचे डिटेल रिसर्च व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा. जेवढा जास्त तुमचा सपोर्ट राहील तेवढी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन. बस सध्या एवढंच म्हणेल. काही तुमचे फीडबॅक किंवा काही असेल
तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, मी वाचून त्यावर नक्की काम करेन. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय आणि टेक केअर.